और एक बार फिर से आपको महाराष्ट्र लिए चलते हैं, जहां पर सुप्रिया सिलो इस वक्त एक प्रेस कॉन्फ्रेंस कर रही हैं। ह्याच्यात गल्लत घालायची, त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये दादा हा आयुष्यभर माझा मोठा भाऊच राहील आणि माझ्या मनात दादाबद्दल नेहमी प्रेमच राहील। तुम्ही कार्याध्यक्ष झाला आणि कार्याध्यक्ष झाल्यानंतर जी एकंदरीत ही घटना होती, जी कुजबूज चालू होती, त्या कुजबुजाविषयी तुम्हाला काही कल्पना होती? कारण अनेक बैठका तुम्ही कार्याध्यक्ष झाल्यानंतर कळाला आणि या नेत्यांविषयी चर्चा करत असताना तुम्हाला याची संधी पाहायला मिळत होती का की काहीतरी असं गप्प होत आहे जेणेकरून आपल्याला ते थांबायला पाहिजे? एक तर माझं पोट फिजिकली नाही पण इमोशनली मोठं आहे, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी कॅमेरावर बोलणं मला संयुक्तिक वाटतं। आता दादा आणि माझ्यात जे बोलणं झालं ते फक्त दादा आणि मला माहिती। पण ताई वाईट वाटलं का? पुढे तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला का? काही थांबवण्याचा प्रयत्न केला का? एक जण बोलून सांगितलं की येणाऱ्या निवडणुका आम्ही खऱ्या या निवडणूक चिन्हावरती लढवणार, पुन्हा एकदा वाद होऊ शकतो चिन्ह एक तर वैयक्तिक दादा आणि माझ्यामध्ये वाद होऊच शकत नाही, कारण का मी वाद कधी घालणारच नाही, कारण का दादा माझा मोठा भाऊ आहे। त्याच्यामुळे अर्थातच दादाशी मी कुठल्या विषयावर कधी इतक्या वर्षात वाद घातला नाही आणि कधी घालणारही नाही। जेव्हा दादाचं आणि माझं नातं येतं, जेव्हा पक्षाच्या बाबतीत येतं, तो आमचं प्रोफेशनल आहे आणि हे आमचं पर्सनल आहे आणि मी माझं पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य ह्याच्यात गल्लत आता करते। काय तुम्ही अजितदादांना थांबवण्याचा प्रयत्न केला का? निवडणूक चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे जाणार का? आजच खूप गोष्टी झाल्या आहेत। दिस इज नॉट इन्स्टंट कॉफी। बघूया ना हाऊ द स्टोरी ऑल्सो, थोडा पेशन्स यार। पण काय निष्ठावंत थांब ना भाई, मराठी होऊ दे ना भाई। I really have no idea and I'm not privy to any information. Let's see how the story unfolds. It's not even been 24 hours. ताई Let's be honest. तुम्ही जसं म्हणलं की राष्ट्रवादीचे सगळे तुमचे कुटुंबीय आहेत, तिथे कुटुंबाचे सदस्य होते, तुम्ही कुठेतरी एक शेवटचं बहीण म्हणा किंवा कुटुंबाचे सदस्य म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना सांगितलं की आपण काहीतरी यांना मार्ग काढू शकतो, पण 6 तारखेला पवार साहेबांनी पण बैठक बोलवली। मी आयुष्यात प्रत्येक नात्यात सोल्युशन मोडमध्येच असते। ताई 2 दिवसापूर्वी तुम्ही म्हणाला की नवाब मलिक आणि सुप्रियाने त्रास केला, त्यांच्या मुलाबाळांना त्रास झाला, मात्र ते चुकले नाहीत। फक्त आता अजितदादा त्यांच्यासोबत गेले असताना तुम्ही त्याबद्दल भाऊ म्हणून बोलत नाही आहात। म्हणजे भाऊ म्हणताय पण त्यांच्याबद्दल टीका करत नाही। टीका कशावर, म्हणजे कशासाठी करू? 2 दिवसापूर्वी तुम्ही म्हणाला की नवाब मलिक आणि देशमुख यांनी त्रास सहन केला, त्यांच्या कुटुंबियांना त्रास झाला, मात्र ते चुकले नाही। मात्र आता अजितदादा त्यांच्यासोबत जाऊन सत्तेमध्ये बसले, मात्र त्यावर तुम्ही का बोलत नाही? मला असं ही गोष्ट आजच झालेली आहे आणि आदरणीय पवारसाहेब बोललेले आहेत सकाळी। पक्षाचे सगळ्यात वरिष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब आहेत आणि पवारसाहेब एकदा एका विषयावर बोलल्यानंतर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी बोलणं हे संयुक्तिक राहणार। तुमच्या जवळची एवढे निष्ठावंत बघूया ना, लेट्स सी हाउ द स्टोरी अनफोल्ड्स। अभी 12 घंटा भी नहीं हुआ है। देशामध्ये मोदीशिवाय पर्याय नाहीये, मोदी पुढे कुठलाही ऑप्शन नाहीये, त्याकडे कसं पाहता आपण? अहो ही लोकशाही आहे, प्रत्येकाला मत असायचा अधिकार आहे की नाही? पण आज दादांचे सूत्र झालेले आहेत, एकूणच त्या पण ते दादाचं वैयक्तिक मत आहे, त्याच्यात गैर काय? माझं मत एक आहे, तुमचं एक मत आहे, दादाचं एक मत आहे, त्याच्यात जैवगामी विचाराचं आपण कायम म्हणलं, शाहू फुले आंबेडकर या विचारांना आपण कायम राहिलो। आज नेमके असा बदल काय झाला 24 तासात की काल पण सगळे फुले आंबेडकर म्हणत होते, आज पुन्हा एकदम बदल झालेला आहे, हिंदुत्ववादी विचारांकडे गेलेले आहेत, कसा हा बदल बघता? ह्याचं मी कसं उत्तर देणार? ज्यांनी बदललंय त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे। छगन भुजबळने आज पत्रकार परिषदेमध्ये हे स्पष्ट म्हटलं आहे। छगन भुजबळने पत्रकार I didn't hear him saying that. No, he said it to us. Is it on record? Yeah. Can I see it? Yeah. I haven't heard it, so I can't comment unless I see. I haven't seen it. छगन भुजबळ मला वाटतं उद्या येईल ना, दादानी पण वेगच उत्तर मगाशी दिलं। How many MLAs are in touch with you? मी सगळ्याच आमदारांशी नेहमीच बोलते, आजही बोलले, कालही बोलले आणि उद्याही बोलले। How many MLAs छगन भुजबळने पत्रकार परिषदेमध्ये हे म्हटलं आहे। लेट अस देखो, आई थिंक वन स्टेप एट अ टाइम।
ऑल गेट सो एक्साइटेड. आत्ता 12 तास पण झाले नाहीत या घटनेला. लेट्स सी हाऊ द स्टोरी अनफोल्ड. छगन भुजबळने पत्रकार परिषदेमध्ये हे म्हटलं आहे. I just have one question. Why you all shouting at me? छगन भुजबळने पत्रकार परिषदेमध्ये हे म्हटलं. I'm almost feeling like I'm in some corner and everybody's scolding me for what? Those MLAs who have in fact gone and taken oath, they will return back. And what is the data? Taken oath. They are ministers. They are 8 ministers. They have not just taken oath. They've joined the government. So how Will can they you? return back? Do you think You mean that- people who have joined the government would leave the government and come back? Yeah. Or would you joining them? Who, Is me? there any kind of possibility? Me? Yeah. In No, what capacity? your rest of the faction. In what capacity? Like, if there is a split or not, if at all you're backing the government, so are you gonna join Ajit Pawar, or is there any possibility those who are with Ajit Pawar would come back? I'd be very happy if they did. कधीपासून चर्चा होती Dada has very vocally praised PM Modi and also said there is no option other than PM Modi. How do you look at it? Oh, I just answered that. No, in English, ma'am, that was in Marathi. Well, I think it's a democratic country, and in a democracy, everybody has an right to an opinion. So what's wrong with that? That's something what he feels. आता ह्याचं उत्तर मला आज नाही देता येणार, पण जशी स्टोरी अनफोल्ड होईल तसं आपल्याला हळूहळू कळेल. कार्याध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय आहे नेमकी? कारण शिस्तभंग झालेला आहे, ज्यांना जी जबाबदारी दिली ते सोडून आज न सांगता अशा पद्धतीने शपथ झाले. कार्याध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय? काय कारवाई होणार? अपात्रतेसाठी पिटिशन दाखल करण्यात येणार का? एकतर आदरणीय पवार साहेब ह्याच्यावर तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर सकाळी बोललेले आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं पक्षाची लाईन क्लिअर त्याच्यात आलेली आहे. छगन भुजबळने हे म्हटलं I really won't have an idea because I don't indulge in gossip. And we had a meeting scheduled on the 6th. Anyway, there was a meeting scheduled which you all are aware of. Ma'am, what kind of छगन भुजबळ साहेबांनी हे म्हटलं आहे की जेव्हा शरद पवार साहेबांच्या बैठकीत आम्ही गेलो. Let's wait and watch. Let's not be, this is not anything in a rush. Things have just happened. Let's see how the story unfolds. छगन भुजबळने हे म्हटलं आहे की जेव्हा शरद पवारांच्या बैठकीला 5 people ask me the same question. I can't understand. छगन भुजबळांनी म्हटलं आहे की जेव्हा मी शरद पवार साहेबांच्या बैठकीला गेलो तेव्हा आम्हाला शरद पवार साहेबांनी सांगितलं की 2029 पुढचं जे आहे 2024ची निवडणूक त्यामध्ये नरेंद्र मोदीच हे पंतप्रधान होणार आहे अशी त्यांनी भूमिका मांडली आणि खुद्द शरद पवार साहेबांनी त्यांना सांगितलं आहे. मग हे मान्य आहे का असं वाटतं? म्हणजे जर भुजबळ साहेबांना पवार साहेबांनी हे सांगितलं असेल तर मी तरी ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर भुजबळ साहेब किंवा पवार साहेबच देऊ शकतात, कारण का मी ही गोष्ट ऐकलेली नाही. हे बघा, दादा माझा भाऊ आहे, मी आयुष्यभर त्याच्याबरोबर राहणार आणि हे माझे वडील आहेत म्हणून मी त्यांच्यावर आयुष्यभर राहणार. पक्षाच्या कार्याध्यक्ष म्हणून सध्या भूमिका काय? हे बघा, नाही एक आहे की नात्यांच्या जागेवर आणि कामाची नाती जबाबदाऱ्या त्याच्या जागेवर. नात्याबद्दल नाही. साहेबांना खूप लोकांचे फोन आले, मला पण खूप आले. आपको लगता है कि जो आज जो स्टेप लिया गया है उससे MBA पर कोई असर होगा? और अभी देखते, आज ही तो हुआ है भैया, बच्चा अभी तो पैदा हुआ है कि थोड़ा सांस तो लेने दो, देखते आगे आगे क्या होता है. नहीं ताई, हिंदी में थोड़ा बताइए ताई कि क्या आप लोगों की MLA से बात हो रही है? आपको उम्मीद है कि पवार साहब के साथ फिर वो लोग जुड़ जाएंगे जैसे 2019 में हुआ था? अभी देखते हैं यार, 1 स्टेप एट अ टाइम. 12 घंटे भी नहीं हुए हैं, अभी देखते आगे आगे धीरे धीरे क्या होता है. घेतल्यानंतर नाही दिलेल्या, पण मी आधी भेटले होते तेव्हा दिल्या. देवगिरीला भेटले ना मी दादाला. असं काय करता, मी दादावर सकाळी 3 तास होते. हिंदी में थोड़ा बताइए. आता जो किया था क्या? आपने आपके बहन से क्या बात की आप मुझे बताएंगे?
तो मैं कैसे आपको बताऊं मैं और मेरे भाई के बारे में क्या बात करूं? सरकार को समर्थन मी जे करते ना ते मी मनापासूनच करते. ताई, सरकार को समर्थन को लेकर के आपको जानकारी दी गई कि उन्होंने बोला था मैं अपना गैंग की तरह मेरे को टाइम निकाल रही हूँ. सरकार को समर्थन लेना है, कुछ लोग जा सकते हैं, ऐसी कोई जानकारी आपको दी थी उस मीटिंग में? कौन सी मीटिंग? जो मीटिंग हुई थी आपके और अजीत दादा? तो हर चीज़ की चर्चा एक फॅमिली में होती है, एनसीपी फॅमिली में. नाही अब्दुल सत्तार यांनी आपल्या विरुद्ध अतिशय अश्लाघ्य वक्तव्य केलं आणि त्यांच्याबरोबरच आपल्या पक्षातली आपल्या कुटुंबातली लोक जाऊन बसली. त्याला कसं बघतो? मी एवढा विचारच करत नाही त्याचा. आणि कोणीतरी माझ्याबद्दल काहीतरी बोललं म्हणून ते काही खरं होत नाही. त्याच्यामुळे मी अशा गोष्टींचा विचारच करत पण नाही. त्यांनी शिवीगाळ केली, भ्रष्टाचाराचे आरोप केले, राष्ट्रवादीला भ्रष्ट पार्टी म्हणलं, अगदी पंतप्रधानांनी देखील त्याविषयी आपलं नाव घेतलं. अशांबरोबरच पक्ष सरकार स्थापन होते. ह्याला कसे बदल? याचं उत्तर तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे की सगळ्यात जास्ती नॅशनलिस्ट करप्ट पार्टी हे मी नाही म्हणले. नॅशनलिस्ट करप्ट पार्टी हे भारतीय जनता पक्ष आमच्याबद्दल बोललेले आहे. सगळे भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्षाने एनसीपीवर केलेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मला विचारण्याऐवजी तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारा. ताई प्रफुल्ल पटेल साहब कह रहे हैं कि शरद पवार साहब ही हमारे नेता है. हमारी पार्टी में दो अलग अलग विचारधारा है. एमएलए के विचार से ही हम लोग जो है हमने स्टेप लिया है. मेरा यानी कि उनका और अजित पवार का ऐसा कोई इरादा नहीं था, ऐसा उनका कहना है. हो सकता है ये प्रफुल्ल भाई का बड़प्पन है कि वो पवार साहब के बारे में इतना अच्छा बोले. मैं प्रफुल्ल भाई की तहे दिल से आभारी हूँ कि वो पवार साहब के बारे में आज भी इतना अच्छा बोले. और अब तक का जो रिश्ता रहा है वो निभा रहे हैं. ये सुन के मुझे बहुत बहुत आनंद हुआ. ताई, जैसे की आपने कहा असताना सुद्धा अजित पवारांची आणि तुमच्या पक्षातल्या आमदारांची गरज पडते. काय वाटतं तुम्हाला, का बरं गरज पडते? आता ह्याचं उत्तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारावं लागेल. याचं कारण असं की एवढी सत्ता असताना त्यांना अर्थातच कॉन्फिडन्स नसावा की आपण इलेक्शन जिंकू, कारण का त्यांनी इलेक्शन घेतलीच नाही. त्याच्यामुळे कदाचित त्यांना सेल्फ कॉन्फिडन्स कमी असू शकतो, अशी शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. पॉप्युलर होत चालल्यात, उपमुख्यमंत्रींना एवढे टक्के मत, त्यांचेच सर्वे होते तेच सांगत होते दोन्ही. पण त्यांच्या सर्वेमध्ये 27% माननीय मुख्यमंत्र्यांना पॉप्युलॅरिटी, आणि या देशात पास व्हायला एक तर 50% लागतात, 35% लागतात. तर ते 35 पण गाठलं नव्हतं माननीय मुख्यमंत्र्यांनी. एक आणि दुसरं की पॉप्युलॅरिटीसाठी जर त्यांना पॉप्युलर व्हायचं असेल तर 27% नाही ना. याचा अर्थ 73% लोक त्यांच्या विरोधात होते. I have no privy to any such information. जैसे आपने कहा राष्ट्रवादी पक्ष आणि नावावर दादांनी दावा केला. याला आपण कसं बघतो? मी त्याचा अजून काही विचार केला नाही, कारण का एक एक गोष्ट आज होते. सी हाउ द स्टोरी. ताई आपने कहा कि अजित दादा आपके भाई है. ताई नाही, दादा माझं काय ते म्हणजे ही लोकशाही आहे. त्याच्यामुळे दादाला मत असायचा अधिकार आहे ना. तो त्याला संविधानाने प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलाय, तोच दादाला पण दिलाय. ताई आपने डिस्क्वालिफिकेशन को लेकर के जो विधायक हैं उनके डिस्क्वालिफिकेशन को लेकर के पत्र लिखेंगे. मला ह्या कारणाची म्हणजे मला उत्तरं माहिती नाहीत, पण मी पुन्हा सांगते की आमचं राजकीय प्रोफेशनल जे नातं आहे आणि फॅमिलीचं नातं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि एवढी मॅच्युरिटी अर्थातच दादामध्ये आणि माझ्यामध्ये आमच्या वयामुळे, दादा आणि मी आता वयाने इतके काय लहान राहिलेलो आहे, त्याच्यामुळे अर्थातच तेवढी विचारांमध्ये प्रगल्भता ही आमच्या दोघांमध्ये, जिथे आम्ही आमचं आयुष्य कंपार्टमेंटलाइज करू शकतो की हे आपलं फॅमिली लाईफ आहे आणि हे आपलं प्रोफेशनल लाईफ आहे. यू डोंट मिक्स द टू. ताई आपने कहा कि दादा आपकी भाई है और आप अरे हाँ
आपके पारिवारिक संबंध बने रहेंगे Of course, और बिल्कुल रहेंगे। आपके प्रोफेशनल संबंध जो है वो अलग मतलब अलग मोड पे रहेंगे। आज अलग मोड़ पे आए। हाँ, तो आप जो है प्रोफेशनल लेवल पर जब वो पार्टी पर चुनाव चिन्ह पर दावा करेंगे या फिर जो भी क्लेम करना चाहेंगे तो उसका आप लीगली या फिर सड़क पर उतरकर मुकाबला करेंगे, क्या किस तरह से करेंगे? नहीं, मेरे ख्याल से इस बारे में हमने अभी तक सोचा नहीं है। और सुबह पवार साहब ने भी, अगर आपने उनकी प्रेस देखी होगी, तो एक चीज़ पवार साहब 2-3 बार बोले कि हम इस सब में नहीं फंसेंगे, हम लोग डायरेक्ट लोगों तक जाएंगे, हम लोगों में जाएंगे, लोगों से बात करेंगे। ये चीज़ पवार साहब ने आज सुबह ही बोली है। तो मेरे ख्याल से जो महाराष्ट्र और देश की जनता, माई बाप जनता है, वो तय करेगी। स्पीकर को पत्र लिखेंगे क्या जो एक्शन? अभी देखते हैं, आज ही सब हुआ है तो देखिए आगे आगे क्या होता है। नाराजी होती चर्चा होती आता होती की 7-8 जणांचा जरा विचार वेगळा होता. नाही पण कशा कुठल्या विषयाची नाराजी होती? म्हणजे कारवाई होऊ शकतात, भाजपाबरोबर आपण गेलो पाहिजे किंवा ही जी भूमिका नाही नाही, ही नाराजी होत नाही. नाराजी कधी होते? हाँ, नाराजी आणि विचार, एक सोच में और नाराजगी में बहुत अंतर होता है. एनसीपी में नाराजगी कभी नहीं. एक प्रश्न आहे, शुक्रवारी जर अजितदादांनी राजीनामा दिला होता तर याची कार्याध्यक्षपद आपल्याला नोंद होती का? कुठून कुठून काय 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 कसब्यातून? पार्थ पवार कसबा लोकसभा, कसबा लोकसभा कुठे आहे? पुणे 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 That's not लोकसभा. कसबा लोकसभा, दॅट इज पुणा लोकसभा. हां, पुणा लोकसभा काय? आज उभा राहणार. पार्थ पवारांना बीजेपीची तिकीट दिली. पोटनिवडणुकीला तो आता तो जो प्रश्न असेल तो भारतीय जनता पक्षाचा असेल. मी कसं सांगणार त्यांनी कुठल्या कॅन्डिडेटला द्यायचं? हु एम आय? नाही, भारतीय जनता पक्षाने कोण कॅन्डिडेट द्यायचा पुण्यामध्ये हा भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे. माझा कसा प्रश्न आहे? वाय शुड आई इवन वेस्ट माय बैंडविड्थ ऑन इट? दूसरे के घर में क्यों झांकू भैया? मेरा काम कम है मुझे. ताई, कल आप जाने वाली पवार साहब